समालोचनाकडे अगदी कैलास नाईक आणि संतोष तरे ही सलामी जोडी, गोलंदाज भारत पाटील, जय बजरंग कारिवली संघाचे गोलंदाज. गेम ऑन. पहिला चेंडू अगदी टेचच्या अंदाजानं यष्टीरक्षक गुरु याच्या हातामध्ये सोडून दिलेला आहे. ऑफ स्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा वाईट आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. बघा, काल भाऊ पाटील सरांना जास्त आराम, परवा दिवशी, आणि आज आमचे सुरेश घरत सरांना आराम, आणि हा चेंडू सीमापार. शशी म्हात्रे, जेव्हा जय कालिका माता खारबाव संघ ज्या दिवसामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळते तेव्हा भाऊ सरांना जास्त आराम, आणि जेव्हा जय बजरंग कारिवली संघ मैदानातून खेळायला येतोय तेव्हा गरज सरांना. मात्र सुनील म्हात्रे जर आपल्याकडे बघतायत, तुफान पिंपळाचं वादळ शांत झालेलं आहे. नक्की ते वादळ थोड्या दिवसामध्ये घोंगावणार आहेच. आज मला वाटतं उद्या असणार आहे ते वादळ, आणि नक्कीच मी तर त्यांना शुभेच्छा देतोय की उद्या सुनील म्हात्रे सरांना त्यांनी जास्त आराम द्यावा. न्यू तुफान पिंपळा संघानी येथे फटका खेळलेत, अगदी फटका फसलाय आणि अप्रतिम झेल. विनोद नाईक एक चपल क्षेत्ररक्षक आणि मोठी विकेट. कैलास नाईक बाद झालेत. गावदेवी भादवड संघाचे फलंदाज. बिग ब्लॉक. यस, बिग ब्लॉक. खूप मोठा फलंदाज बाद झालाय. फक्त आणि फक्त 4 धावा काढून बाद झालेत. आणि अगदी संजयभाई म्हात्रे यांना बघा पहिल्याच ओव्हरमध्ये खेळण्याची संधी बऱ्याच दिवसातून मिळालेली आहे. बघूया, चांगली क्रिकेटची खेळी देखील त्यांच्याकडे आहे. गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षण अशा तिन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये संजयभाई म्हात्रे अगदी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, पण आज त्यांना संधी मिळाली त्याचं सोनं करावं लागेल. कारण ज्या क्रमवारीत ते खेळतायत, ज्या क्रमवारीमध्ये ते आहेत, त्या क्रमवारीचा खेळ त्यांना या ठिकाणी दाखवावा लागेल. अगदी नंबर 1 आणि नंबर 4 दोन संघांमधून ही सामना, आणि कालच्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक संजयभाई म्हात्रे यांना मिळालं होतं. सोनाली स्पर्धेचा अप्रतिम फटका आहे. शॉट मिड ऑफ वरून चेंडूला उचललंय नीलम नाईक यांनी. एका धावीनी संजयभाई म्हात्रे यांनी आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेले. संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. कैलास नाईक बाद झालेले आहेत. आता संतोष तरे आणि संजयभाई यांना सामन्याची सूत्र स्वतःवर घ्यावी लागतील. विनोद नाईक एक चपल क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंग ऑन डीप मध्ये उभे आहेत. मिड विकेट वर कुंदन पाटील आणि काऊ कॉर्नर रिझन च्या बाहेर आहे की आत. आणि अगदी पंच बघा काय ऍक्शन आहे सुनील म्हात्रे सरांची. खूप त्रास होत असेल अशी ऍक्शन करताना, मात्र नेहमी करतायत, थोडे कष्ट उचलतायत. षटकार. वा, नक्कीच आता 2-2 पंचांची ऍक्शन करायला लागले. आता बिली बॉर्डन पण अंगात आलाय. नाही अगदी काल बघा दशरथ पाटील होते काल. भरपूर मनोरंजन. आई गावदेवी सोनाली आयोजित आई गावदेवी चषकामध्ये दशरथ पाटील सरांनी चांगलं समालोचन केलं होतं. अगदी सर्व प्रेक्षकांची, खेळाडूंची आणि मान्यवरांची त्यांनी मनं जिंकली होती. सोनाली येथे कालची स्पर्धा अगदी आपले अरुणर पाटील साहेब जवळजवळ 1.5 ते 2 मॅच पूर्ण बघितले त्यांनी स्टेजवरून. दशरथ पाटील सर होते, एवढा वेळ कधी साहेब देत नाही कुठे. काल भरपूर वेळ दिला होता त्या स्पर्धेसाठी. धावसंख्या 12. या इथे पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. बघूया, विनोद नाईक एका टप्प्याने चेंडू उचलून फेकी करतील आणि एकाच धावेवर समाधान. संतोष तरे यांनी साफ नकार दिला होता, कारण की त्यांनी बघितलं होतं समोरून क्षेत्ररक्षक विनोद यांच्याकडून चांगली क्षेत्ररक्षण आणि फेकी झालेली आहे. चांगली कॉलिंग्स अशी. धावगिरीसाठी एस नो वेट विनोद नाईक. मी या ठिकाणी आश्चर्य व्यक्त करतोय कालराम की विनोद नाईक एक बुटका खेळाडू तुम्ही लॉंगॉनला उभा केलाय, आणि सर्व जे हायटेड खेळाडू ते 30 सर्कल मध्ये आहेत, आणि आपण खेळत आहात कॅप्टनचे चेंडू घेऊन. नाही अगदी मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. इनसाइड आउट चा चांगला फटका आपण पाहतोय. संजय चेंडूचा पाठलाग करतोय आणि डीप मधून अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. धावा येतील 2.
वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान मित्रांनो, या ठिकाणी आगमन झालेले आमचे दिव्यांजूर गावचे युवा उद्योगपती समाजसेवक अरुण तरे साहेब हे देखील या व्यासपीठावर या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. मी दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघाच्या वतीने व तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. वेलकम, सुस्वागतम. अरुणदादा तरे, दिव्यांजूर गावचे नामांकित उद्योजक. आपला दिवस दिवा आयोजित स्वर्गीय भाऊ नानू पाटील चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धाबा म्हणजे कैलास नाईक जरी बाद झाले तरी मात्र इथे संतोष तरे आणि संजयभाई म्हात्रे यांनी धावगती मात्र चांगली राखलेली आहे. शशी, नक्कीच एकाच एक सरस असे फलंदाजांचं लॉबी असलेला हा संघ आहे भादवड संघ. सध्या नंबर 1 वर रँक करतोय. 4 अजिंक्यपद चालू हंगामामध्ये पटकवलेली आहेत आणि काल देखील फायनल सामना ते हरलेले आहेत. या क्रीडानगरीमध्ये सारंगावणीची स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा देखील हा संघ अंतिम सामना खेळला होता. बघूया, एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू उचललाय, अगदी वेगाने 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संधी दिली होती क्षेत्ररक्षकाला, पण संधी या ठिकाणी दावडून बसले क्षेत्ररक्षक, कारण या ठिकाणी संजय म्हात्रे बाद होऊ शकले असे धावचीच्या रूपाने. धावसंख्या 17. क्रिकेटमध्ये जर थरला तारा नाहीये. अगदी तुम्ही जेवढ्या चुका कराल तेवढे तुमच्या संघासाठी त्या घातक देखील ठरू शकतील. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा, शशी म्हात्रेंनी मगाशीच उल्लेख केलाय की ज्या वेगाने आपल्या हातामध्ये चेंडू येतोय त्या वेगाने चेंडू फेकणं आवश्यक आहे. इथे थोडीसा लेझी थ्रो पाहायला मिळाला. यस, आणि 1 धाव कंप्लीट. संधी एक वेळ येते, 2 वेळ येते, पण तुम्हाला वेळोवेळी संधी किंवा एकसारखी संधी मिळत नाही मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळतात तर सोनं करणं खूप महत्वाचं आहे. धावसंख्या 18. या इथे फटका केलेत. बघूया, उंची जास्त आहे, लांबी कमी. शॉर्ट मिड ऑफ वरून चेंडूला एका टप्प्याने उचललंय भारत पाटील यांनी. 2 धावा पूर्ण. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संजयभाई म्हात्रे आणि संतोष तरे यांच्या माध्यमातून आडवे बॅटने खेळला होता कालूराम. जर बघितलं आपण, संजयभाईने आडवे बॅटने केला होता. चेंडू हवेत होता, बराच काल होता, पण नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला होता. नाही, अगदी चेंडू खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू आला ऑफ साइडला. शॉर्ट मिड ऑफ वर इथे फटका खेळलेत. अगदी वाईडिश मिड विकेट आणि एक सोडतोय, दुसरा पकडतोय आणि वेल जज कॅच. संदीप पाटील, विनोद नाईक चा पहिला प्रयत्न आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये संदीप पाटील झेल संपादन करतोय. दुसरा धक्का लागतोय गावदेवी भादवड संघाला संजयभाई म्हात्रे यांच्या रूपानं. 20 धावसंख्येवर. नक्कीच तुम्ही जेव्हा जेव्हा मित्रांनो फिल्डिंग मध्ये फील्ड करत आहात, तुमच्या बाजूने चेंडू फेकला जातो तेव्हा ते कव्हर करणं खूप महत्वाचं असतं आणि ते कव्हर केलं आणि खरोखर वेल जज केला होता. एकाच्या हातून कॅच जर निसटला, जो कव्हरला आला होता क्षेत्ररक्षक त्याने जज केला आणि तो चेंडू त्याच्या हातामध्ये विसावला. जबरदस्त क्षेत्ररक्षण दोन्ही. अगदी क्रिकेटात सांघिक खेळ आहे आणि एकीचे बल मिळते फल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि अगदी इथे विनोद यांना सपोर्ट साठी आले संदीप आणि एक चांगली झेल त्यांच्याकडून कव्हर केली गेली. नक्कीच क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. याच्यामध्ये एकाची भागीदारी नाहीये तर संपूर्ण संघाची भागीदारी असते. धावसंख्या 20. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आणि इथे संतोष तरे ऑन दी फायर. चेंडू सीमापार. 6 धावांसाठी येतोय षटकार. षटकारांनी धावसंख्येला शशी चांगला आकार येतोय. बघा, 11 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 2 बाद 26. अतिशय सुरेख फटका बघायला मिळाला होता. थोडासा उस्ती दिलेला चेंडू होता. टप्प्याला ओळखलं, उंचीला ओळखलं आणि बॅटला फिरवला होता. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू दूर पडला होता. 6 धावांसाठी षटकार. इथे दांडी गोल. अगदी खराब चेंडूवर विकेट आणि चांगल्या चेंडूवर षटकार. बघा, नीलम नाईक यांनी देखील आपली जी बोट होती ती आपल्या डोक्यावर घासलेली आहेत. का चेंडू काय पडला होता माझ्या हातून. वा, विकेट तर मिळाली. चेंडू कसाही असो. आणि बऱ्याचशा स्पर्धामध्ये अशी घटना घडत असतात. जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू पडले जातात,
फलंदाज त्याचा अंदाज चुकतो आणि चेंडू सरळ नेस्टन वादळतो आणि तशाच प्रकारचा हा चेंडू नीलम नाईक याच्याकडून पडला होता. नीलम नाईकने जेव्हा चेंडू सोडला होता तेव्हाच म्हणाला होता की चेंडू खराब फेकलेला आहे. पण असं म्हणतात की कधी कधी लॉटरी नको त्या तिकिटावर लागते आणि लॉटरी लागली, फलंदाज बाद झाला संदीप. नाही, अगदी नीलम नाईक यांनी देखील पहिल्या सामन्यातून सामन्यावरचं पारितोषिक पटकावलेलं आहे. आज कुठेतरी कुंदन पाटील याला राखून ठेवलेले आहे गोलंदाजीसाठी. त्यांच्या संघामध्ये बरेचसे असे खेळाडू आहेत की ते चांगली गोलंदाजी करू शकतील. नीलम नाईक, संजय, संदीप, त्यानंतर भारत पाटील, कुंदन असे चांगले गोलंदाज आहेत. मात्र या सामन्यातून कुंदन पाटील याला राखून ठेवलेले आहे. बघूया, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 13च्या सरासरीनं 26 धावा आलेली आहेत. नक्की चांगली धावगती आहे. 13च्या सरासरी खूप मोठी धावसंख्या आहे. बघूया, यशवंत तरे आलेले आहेत आणि आमचे चांगले मित्र आहेत मनोहर तरेसर आणि रवींद्र तरेसर त्यांचे बंधू आहेत. भिवंडी तालुक्यातील दोन्ही उत्कृष्ट सूत्र संचालक यांनी देखील या स्पर्धेसाठी दिवसभर दिवा आणि आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. शॉर्ट लेग मधून 1 धाव कंप्लीट केलेली आहे. तिथे मनोहर उपस्थित होते. बघूया, आता नवखे दोन्ही फलंदाज आहेत. सुधाकर स्ट्राईकवर आलेले आहेत. यशवंत यांनी एका धावीने आपलं खाता कोण ओपन केले. कैलास यांनी 4 धावांचं योगदान. संतोष तरी यांनी 15 तर संजय भाई यांनी 5. पहिल्या चेंडूवर अगदी जागेवरचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटकाट लागली होती. चेंडू यष्टीरक्षक गुरु याच्या हातामध्ये विसावतोय निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या 27. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 विकेट हातामध्ये शशी आणि या संघाच्या अगेन्स्ट 50+ धावा ठोकाव्याच लागतील गावदेवी बादवड संघाला. याही ते गती परिवर्तन. 5वा चेंडू अगदी बोटांची जादू दाखवलेली आहे. संजय एक अनुभवी खेळाडू आहे जय बजरंग कारिवली संघाचा. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. बघा, एक हायटेड गोलंदाज आहे. हायटेड गोलंदाजांना स्लो आर्म चेंडू कधी कधी फेकता येत नाही आणि तेही खालच्या टप्प्याचे. अतिशय सुरेख चेंडू फेकला होता, खाली राहिला होता चेंडू. अप्रतिम, अतिशय चांगली गोलंदाजी. या इथे फटका खेळलेत. बघूया, क्षेत्ररक्षक संदीप पाटील आणि इथे ओम बटस्वा. अगदी आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. वेलकम, सुस्वागतम. आमच्या मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष आणि गुरुदत्त 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रुपचंददादा बलिराम माली यांचा मंचावर शुभ आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच खूप सहकार्य केले रुपचंदाने आम्हाला देखील. पुढील चेंडू 2 धावा आल्या. गती परिवर्तन. यष्टीरक्षक गुरु चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद सुधाकर. 4था धक्का आहे गावदेवी बादवड संघाला. मला जीवदानाचा फायदा उठवता आला नाहीये. झेल सुटला, पुढच्या चेंडूवर तुम्ही बाद होतायत, म्हणजे तुम्हाला जीवदानाचा फायदा घेता आला नाही. पण चांगली गोलंदाजी साकारतोय संदीप. नाही, अगदी संजय यांना ठाऊक होतं. बघा, याआधी देखील त्यांनी स्लोवर टाकले, त्याच्यावर चकला होता. फास्ट टाकला, त्याच्यावर फटका खेळला. त्यानंतर स्लो टाकून अगदी गतीने बीट केलं होतं सुधाकर याला. फलंदाज विजय पाटील ऑन दी स्ट्राईक. खेळपट्टीवर नॉन स्ट्राईकला आहेत यशवंत. अतिशय चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप फाईन लेग रिजन मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा, फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी देखील चांगली. धावाली फक्त आणि फक्त 1 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बादवड संघ नाणेफेक हरताना प्रथम फलंदाजी करतोय. 4 बाद 30 वर. उत्कृष्ट गोलंदाजी संजयची. 2 षटकामध्ये 26 धावा होत्या, 3 गडी बाद होते. त्यानंतर संजयनी जी गोलंदाजी केली उत्कृष्ट अप्रतिम. केवळ 4 धावा खर्च केल्यात. क्या बात आहे. अगदी कमबॅक केलेले सशे मात्र असं म्हणायला हरकत नाहीये. 12 मध्ये 26 आणि 18 मध्ये 30.
अगदी बरोबर आहे कालराम. तुम्ही जेव्हा तिसरं षटक खूप महत्वाचं असतं, ते षटक हाताळताना तुमच्यावर कमी धावा खर्च होत आहेत, तर चौथ्या गोलंदाजाला ते ऍडव्हान्स असतं, प्लस असतं की आपण आता किती धावा द्यायला हव्यात. आणि जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करता मित्रांनो, त्यावेळी असं षटक खूप महत्वाचं, जे तिसरं षटक हाताळतो तो गोलंदाज. नाही, अगदी चांगलं मनोगत व्यक्त केलं शशी म्हात्रे, अगदी बरोबर आहे. तिसरं षटक हे सामन्याचं टर्निंग पॉइंट असतो, कधी फर्स्ट इनिंग असो की सेकंड. मंचावर आपण पाहतोय अरुणदादा तरे, दिवे गावचे नामांकित उद्योजक, त्यानंतर आमचे मानकोली गावचे माजी सरपंच रुपचंददादा माली आणि दिवस फॉर दिवा या संघाचे आमचे सर्व सहकारी मित्र. पहिला चेंडू डॉट, चांगली सुरुवात आहे संजय यांच्या नंतर संदीप या गोलंदाजाकडून. अगदी 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 30 धावा झाल्यात, 50+. एक चांगली टोटल मानली जाईल. इथे पंचांनी आपली जागा चेंज केलेली आहे. सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय वाईट आणि धावसंख्या झाली ती 31. मी या अगोदर षटकामध्ये जे संजयच्या षटकामध्ये मला वाटतं चौथा चेंडू जो फेकला गेला होता, त्याने शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षकाने जो चेंडू अडवला होता, त्याने एकाच ऍक्शन मध्ये चेंडू फेकला होता, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. अगदी शेवटचा चेंडू होता तो आणि ते चेंडूला खोदून काढलेले. बघूया, भारत पाटील यांचा अंदाज चुकलाय आणि एका टप्प्याने चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू 4 धावांसाठी येतोय. इथे यशवंत तरेच्या बॅटमधून चौकार. मी तर म्हणेन हा बोनस चौकार आहे, कारण प्रयत्न करायला हवा होता, प्रयत्न केला नाहीये. कारण आपण जे चेंडू वापरत आहेत मित्रांनो, निव्याचे चेंडू नाहीयेत, हे कॅप्टनचे चेंडू आहेत. कॅप्टनचे चेंडू तुमच्यासाठी थांबणारे नाहीयेत, ते तुम्हाला उलकावणी देणार आणि तशाच प्रकारचा हा चौकार. धावसंख्या 35 धावा झाल्यात. ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया, चेंडूला उचलतील, फेकतील, वेल होती दोन्ही फलंदाजांदरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 37, 37 धावा झाल्यात आणि संदीप याच्या गोलंदाजीतील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. शेवटचं षटक चालू आहे आणि खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते कारुली संघाकडून एक मोठ्या संघासमोर खेळताना. पुढील चेंडू या इथे अगदी चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेकडे. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय चौकार आणि धावसंख्या आता झाली ती 41. 37+4 41. बघूया, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच शशी एक चांगली धावसंख्या ही उभी असेल जे बजरंग कारुली संघासमोर. नक्की या 4 धावेने आता मध्ये चॅलेंजिंग स्कोर उभा केलेला आहे. एक चॅलेंजिंग स्कोर 40+ चा जर विचार केला तर 40+ धावा या खूप महत्वाच्या असतील. त्या धावा या ठिकाणी भादोड संघाने पटकावलेल्या आहेत. 41 आणि हा चेंडू बघूया, मला वाटतं चाललाय वाईडिश लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक भारत पाटील यांच्या दस्तक पे मस्तक देती हुई 6 रन के लिए. अगदी 47. मस्तक पे दस्तक आणि दस्तक पे मस्तक. इथे आता एक चेंडूचा खेळ शेष आणि यशवंत तरे ऑन दी फायर. शशी हा षटकार बरंच काही सांगून जाईल. मी तर म्हणेन दस्तक मस्तक नाही, मस्तक आपटलेलं आहे या ठिकाणी, कारण जीवनदान दिलं होतं. या इथे शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि चांगला झेल यष्टीरक्षक गुरुकडून. बघूया, 47 बनवल्यात आणि 47 बनवल्यात. 48चं लक्ष आहे. शशी एका बाजूला आणि आजच्या दिवसातला निश्चितच आतापर्यंतचा हाय स्कोर 47. जय बजरंग कारिवली आणि गावदेवी भादवाड या संघादरम्यान जो सामना सुरू आहे, 47 कुठल्यात, 48 आहेत 24 चेंडू मध्ये. बघूया 47 ला क्रॉस करून 48 धावा पूर्ण होतील का. जेव्हा प्रत्यक्ष डावाला सुरुवात होईल तेव्हा निश्चित आपण समालोचक कक्षामधून ऐकणार आहोत. आमचे सहकारी समालोचक
या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि दिवसभर दिवा या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर शशी म्हात्रे यांना. हॅलो, चला तर आपण एक सन्मान करून घेऊया मित्रांनो. व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे दिव्यांजूर गावचे एक उद्योगपती, सुप्रसिद्ध असे खेळाडू देखील आहेत. युवा उद्योगपती आमचे सहकारी, ज्याने आमच्या मंडळाला खूप काही सहकार्य केलेले आहेत. आरसी पाटील फाउंडेशनचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत अरुण तरे साहेब, हे देखील व्यासपीठावर आहेत. मी किरण म्हात्रे, आमच्या संघ नायक किरण म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण सन्मान्य अरुण तरेजी यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. निश्चितच दिव्यांजूर गावचे नामांकित उद्योजक अरुणदादा तरे यांचा दिवसभर दिवा संघाच्या वतीनं स्वागत आणि सत्कार केला जातोय. दिवसभर दिवा संघाचे संघनायक किरण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रेमाची शॉल, रंगीबेरंगी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असं सन्मान चिन्ह देऊन स्वर्गीय भाऊ नानू पाटील चषक 2022 मध्ये त्यांचा हेतुचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर मित्रांनो, चालू सामन्यातून विजेता आई गावदेवी पिंपलगार या संघाच्या अगेन्स्ट आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून शेवटचा सामना केलेल आणि हॉटेल एव्हान शिवानी अगदी आमचे मित्र बंडू पाटील यांचा संघ युगान सेठ बंडू पाटील यांच्या नावाचा ड्रेस कोड आपण आई गावदेवी पिंपलगार संघाच्या अंगामध्ये पाहतोय. वेलकम नंदूजी पाटील. तर चला जाऊया, आपण ऐकूया दुसऱ्या सत्रातून अगदी आमचे सहकारी समालोचक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, दिवसभर दिवा या संघाचे खेळाडू आमचे परममित्र शशी म्हात्रे यांचे देखील मी खूप खूप कौतुक करतोय. आमच्या परिसरातील अगदी या स्पर्धेसाठी त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. अगदी TDC बँकचे कॅशियर आहेत, सध्या कल्याण शाखे येथे ते कार्यरत आहेत आणि या स्पर्धेसाठी मी तर म्हणेन की स्पर्धा 4 दिवस चालेल, मात्र 3 दिवस त्यांनी सुट्टी देखील घेतलेली आहे. मी 4 दिवस करणार नाही, कारण की एक आपली सरकारी सुट्टी तुम्हाला आहे, म्हणजे 3 दिवस. अगदी किरण म्हात्रे देखील खुश आहेत बघा या स्पर्धेसाठी. खरोखरच किरण म्हात्रे यांची अपार मेहनत. अगदी संघ नाही कसा असावा, तर संघाचा करता धरता असावा शशी म्हात्रे. नक्कीच संघ नायक कसा असावा तर किरण म्हात्रे सारखा असावा, मी पण तेच म्हणेन. खरोखरच स्वतःचं ट्रान्सपोर्ट लाईन बंद करून या स्पर्धेच्या मागे धावतोय. त्याच्यासोबत आम्ही देखील आहोतच. आमचे उपकॅप्टन आहेत, त्याच्यानंतर आमचे सर्व जगदीश पाटील, कमलदादा आहेत, कैलास आहे, त्याच्यानंतर आमचे कपिलदादा आहेत, प्रदीप म्हात्रे आहेत, अजित म्हात्रे आहेत, त्याच्यानंतर आमचे कृष्णा मडवी आहेत. सगळेच आम्ही या ठिकाणी, उदय आहे आमचा, सगळेच या स्पर्धेसाठी यावेळी तर आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. नाही, अगदी संघाच्या संघनायक किरण म्हात्रे आणि उपसंघनायक प्रल्हाद पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी सर्व दिवसभर दिवा संघाच्या सर्व सदस्यांनी, तसेच आमचे नंदलालजी म्हात्रे, नक्कीच म्हात्रे, काका यांनी देखील, पप्पू म्हात्रे हे देखील खूप मेहनत घेत आहेत. तर धन्यवाद. जाऊया, आपण वळूया मॅच कडे. 24 चेंडू 48 धावा आणि एक छुपा उस्ताद म्हणून ज्यांना आम्ही म्हणतो, आमचे चिंतामण दादा की जे कधीच समोर येत नाहीयेत, पण असं म्हटलं तर की जो मागे राहून मेहनत करतो तो खरा या ठिकाणी आपला सहकारी असतो, असे आमचे चिंतामण दादा. नाही, अगदी मला वाटतं दिवसभर दिवस संघाचे ते माजी संघनायक देखील राहिलेले आहेत. या संघाच्या बाजूने अगदी खंबीरपणे ते उभे आहेत. धन्यवाद. तर पहिलं षटक संतोष तरे घेऊन येतील. फलंदाज संजय
आणि नीलम. गेमान पहिला चेंडू अगदी ऑफसाईडला कव्हर पॉइंट रिझन मधून खेळायचा होता. चांगली लाईन अँड लेन शशी. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता यष्टिरक्षकानं. एक अपील होतं, उत्साह जास्त होता पण विश्वास कमी होता. पंच दोघी स्थिर आहेत. नाही अगदी दोन्ही पंच अनुभवी पंच आहेत. मला वाटतं सिनियर 40+ ची 253वी ही स्पर्धा आहे आणि खूप मोठा दांडगा अनुभव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. एक धाव एका धावेनी संघाचं आणि स्वतःचं खातं अकाउंट ओपन झालेले आहे. तर निश्चितच आपण ऐकूया शशी म्हात्रे यांना. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. बॅटची हलकीशी कड घेतली होती. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 2. 48 धावा काल रन पूर्ण करायचे आहेत. खूप मोठी धावसंख्या आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर एक हायएस्ट स्कोर चेसिंग स्कोर म्हणावं लागेल. हायएस्ट स्कोर चेस करायचा आहे तुम्हाला. नाही अगदी आता तर हवा चांगली आहे. धावा 50+ देखील यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र तशी फलंदाजी होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी बघितलं आपण फ्लाइट डिलिव्हरी टाकली होती. या ठिकाणी हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील हुलकावणी दिली. चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. अगदी 48 धावा चेस करायचे आहेत शशी म्हात्रे आणि पहिल्या षटकामध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा आल्या तर निश्चित कुठेतरी गावदेवी भादवड संघ अडचणीमध्ये येऊ शकेल. अगदी बरोबर आहे. कारण कारुली संघाचा विचार केला तर खूप मोठे मोठे फलंदाज असलेला हा संघ आहे. सहजासहजी हार पत्करणारा हा संघ नाहीये. खूप मोठे मोठे स्कोर त्यांनी चेस केलेले आहेत. आज देखील त्यांची कसोटी लागणार कारण पहिल्या क्रमांकाच्या संघासमोर खेळतायत. सुंदर टॅप केला चेंडूला. बघायचं आहे गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू सरसातो सीमेच्या लगत. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात फलंदाज आणि तिसऱ्या धाव बघायचं काय होतंय. 3 धावा देखील पूर्ण केल्या. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग करतायत दोन्ही फलंदाज. अप्रतिम. अगदी नीलम नाईक स्ट्राईक घेण्यासाठी आणि आपल्या संघाची एक धाव वाढवण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करताना अगदी तिसरी धाव चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केली होती. बघूया. सुरेख चांगला क्रिकेट. मी म्हणालच होतो स्पर्ध या ठिकाणी हा सामना चालू होतानाच म्हणालो होतो की चांगला क्रिकेट बघण्याची संधी आहे प्रेक्षकांसाठी आणि क्रिकेट बघण्याची संधी नक्कीच मिळते. काय क्रिकेट असावं 40+ या 2 खेळाडूंकडून आपण शिकून घ्यावं. सशे मी आवर्जून उल्लेख करेन की या क्रीडानगरीमध्ये जवानमान सारंगाव संघाने स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषकाचं आयोजन केलं होतं आणि अंतिम सामना हे 2 संघ खेळले होते आणि जय बजरंग कारिवली संघाने गावदेवी भादवड या संघाला पराभूत केलं होतं. मग त्याच खेळाची या ठिकाणी पुनरावृत्ती करते की काय हे पाहण्यासारखं राहील. पण आता सहजासहजी हार पत्करणारा संघ नाहीये भादवड संघ. जरी प्रल्हादची मात्र कमतरता आता भासू लागली आहे. पुढे सरसावला होता. बॅटच्या टप्प्यात चेंडू आला नव्हता. बॅटची हलकीशी कट घेतली होती. ऑन साइड वर चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग कारिवली संघाची धावसंख्या बिनबाद 10. अगदी 10 धावा दिल्यात पहिल्या 6 मध्ये आणि आता येणाऱ्या 18 मध्ये 48 बनवायचे आहेत. अजूनही सामना खुल्ला झालेला नाहीये. अजूनही सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना समान संधी आहे. मात्र आज प्रल्हाद नाईक नाही आहेत. संजयभाई आहेत आणि मच्छिंद्र आहेत. बघूया कैलास नाईक आहेत. मात्र गोलंदाजी विजय पाटील याच्यावर दिली जाईल का. नक्कीच आमचे मित्र आमच्या सोबत आमच्या सरावासाठी असलेले जरीमरी आलिमगड संघाचे व आलिमगड गावचे एक उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व KP अर्थात कैलास पाटील यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विशेषतः समालोचनात त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत की तुम्ही कधी खेळणार आहात याचे ते वाट पाहत आहेत. खूप खूप धन्यवाद KP जी. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण या स्पर्धेला आवर्जून यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. अजूनही 3 दिवस या स्पर्धेचे आहेत. आपण 1 दिवस या स्पर्धेमध्ये यावं. आपली स्पर्धा आपल्या घरची स्पर्धा आहे हे समजून या स्पर्धेला या. खूप खूप धन्यवाद KP अर्थात कैलास पाटील. आपण या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्याबद्दल.
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक संजय म्हात्रे राईट अप ओव्हरचा मारा करण्यासाठी तयार. समोर आहे फलंदाज नीलम नाईक, नॉन स्ट्राईक एंडवर संजय. धावा झालेले त्या 10. आधी शफल झाला होता फलंदाज, हालचाल ओळखली होती आणि त्या हालचालीला अनुसरून गोलंदाजी केली संजय म्हात्रे यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी. असं असते क्रिकेट, मी पहिलाच म्हणालो होतो की तुम्ही जर गोलंदाजी करताय तर या ठिकाणी फलंदाजाला अनुसरून, त्याच्या हालचालीला अनुसरून गोलंदाजी करा. अगदी बरोबर. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट चेंडू. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला होता, जागा करण्याचा प्रयत्न केला होता नीलमनं. 6 बीट झालाय फलंदाज, बाकी कमी चौक बजावतोय. निधाव दो लागोपाठ 2 चेंडू निधाव, धावसंख्या स्थिर आहे 10. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 48 धावा करायच्या आहेत. जरी तुम्ही या वेले संघाच्या स्पर्धेमध्ये पराजित केलं, पण आता पराजित तुम्हाला सहजासहजी या ठिकाणी करू देणार नाही असं त्यांचं म्हणणं असेल. चांगला चेंडू होता, थोडा गती परिवर्तन केला होता. बघितला आपण, चेंडूला टाकल्यानंतर हलकीशी उचली दिली होती आणि ज्या वेगाने चेंडू हलकीशी उचलीनंतर 6 बीट झाला फलंदाज नीलम नाईक. लागोपाठ 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलेले आहेत. खूप दबाव, आता मात्र दबाव फलंदाजांवर येऊ शकेल. काय चेंडू फेकला होता बघायचं, पंचांकडून इशारा आले नाहीये. उत्कृष्ट चेंडू. असं वाटलं होतं की आरामती लेग बोल्ड होतो की काय. अगदी मला तर वाटतं की किंचित इष्टीला स्पर्श करून गेलाय की काय. चेंडू अगदी गोलंदाज, फलंदाज, इष्टीरक्षक आणि आमचे पंच देखील चकित झाले होते. म्हणून तर मला वाटतं सोनाली इथे यांना उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक मिळालं होतं, जस्ट लाईक याच गोलंदाजीवर. आता मात्र थोडासा पुढे सरसावला होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारलेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षक बघायला मिळालं. फायदा घेतला, 2 धावा पूर्ण केल्या. आगल्या वेगळ्या प्रकारचं क्रिकेट. दॅट्स नॉट फेअर. स्वतःला या ठिकाणी बली दिलेला आहे, स्वतःला या ठिकाणी बाद करून घेतलं नीलमनं. गरज आहे, कारण 4 चेंडू निर्धाव केलेला आहे नीलम नाईक. लागोपाठचे 4 चेंडू जेव्हा तुम्ही स्कोर चेसिंग करतायत कालूराम, अशा वेळी प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असतो आणि अशा वेळी जर तुम्ही 4 चेंडू बीट होतायत तर मात्र ते संघाच्या पथ्यावर पडण्यासारखं आहे. सोनाला इथे एक मेडन ओव्हर सुद्धा टाकली होती संजयबाईंनी आणि इथे देखील त्यांची तशाच प्रकारची ओव्हर टाकण्याचा प्रयत्न आहे. 3-4 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेले आहेत. 5व्या चेंडूवर 2 धावा खर्च केलेल्या आहेत, पण फलंदाज बाद झालेला आहे. बघा तर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतो मैदानात कुंदन. ही इज द पिच हिटर. एक हाय प्रोफाईल बॅट्समन कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक कारोली संघाचे फलंदाज करताना आपल्याला पाहायला काही मिळत नाहीयेत, पण कुंदनकडे ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे. बघा, मी म्हणालो होतो की असे फलंदाज लपत नाहीत, पण फसतोय. कारण बघा कसं आहे, फटका फसला होता. असं वाटलं होतं की ज्या प्रकार चेंडू चापट मारत अशा प्रकारचा फटका देखील मारला होता. चेंडू हवेत होता, स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक उभा होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करत नाही आणि चेंडू सहजरित्या आपल्या हातामध्ये विसावा देतोय आणि फलंदाज बाद होतोय कुंदन.
फटक्याने चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातो की काय, पण चेंडू मात्र बॅटची कट घेऊन खाली मैदानातच राहिला होता ऑन साइड वर. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावीने धावसंख्येत बदल होतो. धावत आहेत 15. उत्कृष्ट गोलंदाजी भादवड संघाची. पिंपळगड संघाने देखील वॉर्मअप करायचे आहे. चांगला चेंडू होता, ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू होता. एक यॉर्कर टाइप चेंडू फेकला होता. 7 बीट झाला फलंदाज. पिंपळगड संघाने तयारीत राहायचं आहे. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. नो मॅच मध्ये चेंडू येणार आहे कारण आव्याकाच्या बाहेर आहे लॉंगऑफच्या खेळाडूकडे. एक धाव पूर्ण केली. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 16 रन्स. आता मात्र बॅटच्या टप्प्यात चेंडू घेतलाय. बॅटच्या खाली ताकद लावली, चेंडूला भिरकावून दिला. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. उत्कृष्ट फटका, ज्या गरज होती जे अशा खेळाची. कालुराम जर बघितलं कधीपासून फटके मारण्याचा प्रयत्न करतात, जणू काही सूरच हरवला होता या ठिकाणी कारुली संघाचा. पण या षटकाने थोडासा आत्मविश्वास वाढलेला असेल, पण बराच उशीर झालेला आहे या फटक्यासाठी. 6 धावेने धावसंख्येत बदल झाले. धाव होत्यात 22. 22 रन्स ऑन बोर्ड. 48 धावा करायच्या आहेत. अजूनही अल्पेश किती चेंडू बाकी आहेत? 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. या अगोदर देखील 26 धावा मला ते एका गोलंदाजाने दिलेला आहे. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे, झेल सुटतोय. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही. 1 धावेवर संजयने समाधान मानावं लागलंय. कारण ॲबिलिटी आहे संदीपकडे. त्याला माहित आहे संजयला की संदीपकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. आता कोणता गोलंदाज वापरायचा हा प्रश्न भादोड संघासमोर राहणार आहे. नाही अगदी शशी, हा जो झेल सुटलाय ना, हा झेल कदाचित खूप मागणं पडेल. कारण की संदीप पाटील याचा झेल होता आणि गोलंदाजा पाठीचा कणाय क्षेत्ररक्षक. तुम्ही जर असे झेल सोडले तर तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकणार नाही आहात. नक्कीच नक्कीच. सॉफ्ट एकदम सोपा झेल होता, पण कधी कधी चेंडू अतिशय जलद गतीने येत असतात. जर आपण आउटफील्ड मध्ये सरावासाठी जर क्षेत्ररक्षण केलं, जर चेंडू अतिशय स्पीडने येतात तेव्हा आताशा झोळीतून चेंडू आपाप निसटले जातात. कारण ज्या वेगाने चेंडू येतात त्याच वेगाने आपल्या हाताला चेंडू लागतात आणि आपल्या हाताच्या बोटांना चेंडू लागून कधी कधी बाहेर पडले जातात. 6 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. टप्पा मोठा आहे, पण टप्प्यात चेंडू आले तर सर्व काही शक्य आहे. मित्रांनो, टप्पा मोठा आहे कालुराम, पण टप्प्यात चेंडू आले बॅटच्या तर सर्व काही होऊ शकते. नाही अगदी शशी, या खेळपट्टीवर 6 मध्ये 25 देखील अगदी जास्त नाहीयेत. आणि नक्कीच फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे. आणि आपण जर बघितलं कॉन्क्रीट पिच हे शक्यतो फलंदाजांना साथ देणारेच पिच असतात. बघायचंय कोण येतोय. मच्छिंद्र येतोय, ज्याने या अगोदरचं षटक अतिशय सुंदर हाताळलं होतं. आता मात्र करामात करावी लागेल ती संदीप याला, कारण संजयने त्याला संधी दिली होती. 2 धावा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी 1 धाव पलून पूर्ण केली होती आणि संदीपला स्ट्राईकवर ठेवलं होतं. बघायचंय 6 चेंडू आणि 25 धावींची गरज. अगदी संजयभाई म्हात्रे यांचे भरवशाचे गोलंदाज आहेत. संघातील सिनियर खेळाडू आहेत मच्छिंद्र, यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवले. कारण की विजय पाटील, दीपक तरे हे असून देखील त्यांनी आपले सिनियर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिलेले. मी तर म्हणेन की एक चांगला निर्णय आहे.
संजयभाई म्हात्रे यांचा. आणि की या अगोदर देखील मच्छिंद्र याने षटक हाताळलं होतं. कधी कधी असं होतंय तुमचे जे भरोशाचे खेळाडू असतात ते अनुपस्थित राहिले तर एखाद्या खेळाडू ऐनवेळी जिम्मेदारी द्यावी लागते. कधी कधी तो हिरो ठरतो तर कधी कधी झिरो देखील ठरतो. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू, खराब चेंडूची फेकी, पहिल्याच चेंडू दबावात्मक फेकला होता चेंडू. व्हाईट बॉल. 6-24. किती धाव्या झाल्यात हे महत्वाचं नाहीये, किती धावा हव्यात हे महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. चप्पल झाला. लॉंग रेंजच्या चेंडू सरसावतोय मात्र आवाक्याच्या बाहेर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हुलकावून येतोय. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. रंगात येऊ शकेल हा सामना. वेलकम संतोष पाटील, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. उशिरा आलेत पण बरोबर वेळेवर चालेत. या जरा वॉर्मअप करावं लागेल तुम्हाला. वॉर्मअप करा, गरम व्हा, कारण बराच वेळ झाला तुम्ही बसून आहात. काळूराम, अशा घटना घडत राहतात कारण तुम्ही जेव्हा चेंडूवर जातायत, मी बघितलं होतं क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला होता कारण त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता, पण चेंडू पायाने जरी अडला असता तरी चांगलं झालं असतं, पण बरोबर पायांच्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. अगदी संतोष तरे यांचा देखील प्रयत्न होता की झेल नाही झाला तरी चालेल पण 4 धावा वाचवेन, मात्र तेली गेला आणि तूपही गेलं. आता फटका फसलाय. चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागला. आता चुकीला माफी नाही, कारण वारंवार चुक्यांना जर माफी करायला गेलो तर या ठिकाणी पथ्यावर पडू शकलं असतं. इथे झेल टिपला जातो विकेट किपरच्या हातून आणि बाद होतोय फलंदाज संदीप. आता मात्र इक्वेशन बदलतंय. धावा हव्यात 20 आणि चेंडू शिल्लक आहेत 4. संजय आता स्ट्राईक वर येतोय. संजयला आता या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल कारण ॲबिलिटी आहे मोठे पटके खेळण्याची, पण ज्याच्याकडून जास्त अपेक्षा होती तो म्हणजे कुंदन. तो या ठिकाणी लवकर बाद झाला, 0वर बाद होऊन परतला. संदीपने प्रयत्न केले होते पण प्रयत्न त्याचे देखील अपुरे पडले आणि बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात आलाय भारत. कॅप्टन येतोय. असं म्हटलं तर कॅप्टन लीडिंग फ्रंट, पण कॅप्टन मात्र 5व्या स्थानी येतोय. चांगला चेंडू होता, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, खाली राहिला होता चेंडू. 3 चेंडू. तीन चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. बघा या एका चेंडूवर षटकार तर आलेला आहे. प्रयत्न असफल, खूप चांगला प्रयत्न होता. काय चेंडू फेकलाय. चेंडू घ्या. चेंडू परत करा. चेंडू मैदानाच्या बाहेर फेका, नाही तर कसं होतंय कधी कधी अडचणी येत आहे. काय चेंडू भिरकावला होता, उशीर झालेला आहे मात्र. लेग स्टंप वर गेला होता, मात्र ऑफ स्टंप उखाडून या ठिकाणी फसलाय फलंदाज. शफल झाला होता, जागा दिली गोलंदाजाला
आपला घर आणि दरवाजा खुला ठेवला आणि बाकी काम या गोलंदाजाने केलं. सरळ स्टंपवर चेंडू फेकला आणि ऑफ स्टंप उखाडून ठेवला. संजय त्रिफलाचीत बाद. खरं तर क्रिकेटला जरतरची भाषा नाहीये, पण पहिल्या चेंडू जर षटकार आला असता तर मात्र थोडीशा रंगत वाढली असती. पण षटकार नको त्या चेंडूवर आला, थोडासा फसला आहे फलंदाज. आणि आता मात्र आवाक्याच्या बाहेर कारुली संघाच्या या ठिकाणी विजय. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बीट झाला फलंदाज. आणि ह्याच बरोबर जय बजरंग कारुली हा संघ या स्पर्धेच्या बाहेर. तर गावदेवी भादवड हा संघ तिसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी सज्ज.